एका मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथलं वातावरण अप्रतिम आहे आणि खूप सारी मंदिरं आहेत, तिथं गार्डन वगैरे आहे. तर चला तर मग जाऊया. खोपोलीपासून साधारण एक 17 ते 18 किलोमीटर आहे. तर चला तर मग जाऊया. आणि हे आहे श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाल. आणि आत एंट्री केल्यानंतर इथं बघू शकता पार्किंगसाठी मोठी अशी प्रशस्त अशी जागा आहे. गाडी पार्क करून मग आम्ही आत आलो. इथं लेफ्टला चप्पलचा स्टँड आहे आणि मुख्य द्वारापाशी असे दगडाचे 2 गजराज आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे. आणि वरती आल्यानंतर संपूर्ण असा हा परिसर आहे. भरपूर मोठ्या जागेमध्ये हे बांधलेलं आहे आणि साईडला त्यांचं लग्नाचं हॉल आहे, जिथं छोटे मोठे कार्यक्रम होत राहतात. आणि आपण मंदिरांचं दर्शन घेऊ. तिरक्या आकारामध्ये 5 मंदिरं आहेत एका लाईनमध्ये. बघू शकता एका लाईनमध्ये ही नावं दिसतात. पहिला आहे साईबाबा मंदिर. आपण तिथे आतमध्ये जाऊया. आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर असे द्वारपाल आहेत. दगडामध्ये त्यांचं कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्यांनाच बघून इतकं मन प्रसन्न झालं. आता मंदिरात जाऊया. इथं मंदिराचं काम करताना दगडामध्ये संगमरवरी दगडामध्ये वगैरे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अगदी लाकडाचं पूर्ण काम पण आहे चौकटींना. आणि आता आपण दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत. मयुरेश्वर मंदिर म्हणजे गणपतीचं मंदिर. चला तर मग मंदिरामध्ये जाऊया. आणि आता आपण तिसऱ्या मंदिरात जाणार आहोत. ते आहे हनुमान मंदिर म्हणजेच श्री संकटमोचन हनुमान मंदिर. आणि हनुमानाची मूर्ती सुद्धा इथं संगमरवरीमध्ये केलेली आहे. तर चला तर मग मंदिरामध्ये जाऊया. द्वारपालांचं दर्शन घेऊया आणि मंदिरात जाऊया. आणि आता आपण चौथ्या मंदिरामध्ये जाणार आहोत. ते आहे श्री नढाळेश्वर महादेव मंदिर. इथं महादेवांची पिंड आहे, ती खूप मोठी आहे. तर चला तर मग बघूया. इथं बाहेरच श्री नंदी महाराजांचं दर्शन झालं होतं. आणि मनूला काय माहिती, महादेवांचं पण जास्त भक्ती करायला आवडते आणि मनू ही शिकती आहे हळूहळू. मुलींना अध्यात्माचं वेड लागतंय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग मंदिरामध्ये जाऊया. आणि दर्शन घेतल्यानंतर हा संपूर्ण गाभारा बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. आणि आपल्याला पायऱ्या उतरून पिंडीपाशी जायचं आहे. आणि इथं 5वं लास्टचं मंदिर आहे श्री भवानी माता मंदिर. आणि आपण छान असं मंदिरांचे दर्शन घेतलेले आहेत. तर चला तर मग आता मातेचंही दर्शन घेऊया. आणि इथं परत द्वारपालांचं दर्शन घेऊन आपण मंदिरात आत एंट्री करूया. आता आपले 5ही मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तिथूनच बाहेर आलो तर असं हे तुळशीचं वृंदावन आहे. खूप मोठं तुळशीचं वृंदावन आहे आणि हे संपूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. बघा ना, याचं कोरीव काम किती छान केलेलं आहे. आणि त्याच्याच पुढं दीपस्तंभ आहे आणि याच्यावर दिवे लागतात तेव्हा ते किती छान वाटत असेल. तुळस लावलेली खूप छान बहरलेली. आणि हे वातावरण बघू शकता. आणि हे मंदिर आहे इरशाळवाडीच्या पायथ्याशी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि साईडला गार्डन आहे, तिथं असं कोरीव काम केलेलं आहे भिंतीमध्ये.
आणि तिथल्याच पाठीमागच्या गार्डनमध्ये थोडा वेळ मुलींसोबत टाईम स्पेंड केला आणि तिन्ही सांज होत आलेली, सूर्य मावळत होता. तर म्हटलं चला आता घरी जाऊया, खूप वेळ होईल आणि परत तिथून यायला साधारण आम्हाला अर्धा पाऊण तास लागणार होता. आणि तुम्ही पण या मंदिराला नक्की एकदा व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.